तन्वीला बघतो आणि विशालला बघतो. आरबी किंवा विशाल. बिकॉज त्या लोकांचा गेम खूप चांगला आहे. आरबी पण स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि तन्वी पण स्ट्रॉंग प्लेयर आहे. तन्वी कोलते आणि राकेश बापट आणि विशाल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. काय म्हणते पब्लिकच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर बिग बॉसच्या घरात आता 5 सदस्य धुमाकूळ घालतात. तर आता टॉप 3 मध्ये नेमके कोणते सदस्य असणार आणि हा खेळ कोण जिंकणार, तुम्हाला काय वाटतं हेच आपण आजच्या भागातनं जाणून घेणार आहोत. बिग बॉस आता संपत आलाय आणि कोण वाटतं कोण टॉप 3 मध्ये येतील? फर्स्ट मला अनुश्री वाटते, सेकंड तन्वी आणि थर्डला विशाल. मी आरबीला बघतोय, तन्वीला बघतोय आणि विशालला बघतोय. मे बी जर ह्या तिघांमध्ये एक सबस्टिट्यूट होऊ शकतो, अनुश्री येऊ शकते टॉप 3 मध्ये कदाचित. आता बिग बॉस मध्ये टॉप 3 कोण होईल हे तुम्हाला काय वाटतं? टॉप 3 तर मला अनुश्री वाटते. पण टॉप 3 मध्ये अजून अनुश्री सोबत कोण कोण वाटतं? आरबी किंवा विशाल. विशाल, अनुश्री आणि तन्वी. तन्वी, अनुश्री आणि विशाल. कोण वाटते टॉप 3 मध्ये कोण जातील? अनुश्री, विशाल आणि आरबी. टॉप 3 मध्ये राकेश जाईल, तन्वी जाईल आणि आपला विशाल शेट्टी. टॉप 3 विशाल अनुश्रीमधून कोणीतरी थर्ड पोझिशनला येऊ शकतो. आरबी सेकंड आणि तन्वी फर्स्ट ऑफकोर्स. विशाल वाटतो, अनुश्री वाटतो आणि तन्वी वाटतो. का वाटतात हे तिघं टॉप 3 मध्ये? कारण ते रिअल खेळतात म्हणून. टॉप 3 मध्ये तन्वी, राकेश बापट आणि दीपाली. मला असं वाटतं राकेश आणि तन्वी. हे तरी असतील. येस येस. बिग बॉस बघते? हो. टॉप 3 मध्ये तिघ जण कोण शेवटी असतील वाटतं? तन्वी कोलते आणि राकेश बापट आणि विशाल. थँक्यू. वेलकम. बिकॉज त्या लोकांचा गेम खूप चांगला आहे आणि ते लोक खूप चांगले खेळतात. म्हणजे आता कायच बोलू त्यांच्याबद्दल, बट ते तिघं आर द बेस्ट स्ट्रॉंग प्लेयर आहेत. तन्वी असेल, अनुश्री असेल आणि राकेश बापट किंवा दीपाली. पण मला असं वाटतं दीपाली असावी. अनुश्री स्ट्रॉंग प्लेयर आहे, अजून आरबी पण स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि तन्वी पण स्ट्रॉंग प्लेयर आहे. टॉप 3 कोण वाटतं तुला? डेफिनेटली मला राकेश वाटतोय, विशाल वाटतोय आणि तन्वी आणि अनुश्रीमध्ये मला थोडंसं हे वाटतंय, बट तन्वी मला मोस्टली अशी वाटते तन्वी असू शकते. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.